11वी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा 11वी सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तर मग हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी आताच 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतलेला आहे किंवा त्यांना आताच 11वी सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की त्यामध्ये 11वी सायन्समध्ये कोणते विषय निवडावे जेणेकरून माझा पुढे जाऊन फायदा होईल। तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोणते ते विषय निवडावे किंवा कोणते विषय अवॉइड करावे। या संपूर्ण गोष्टींची विस्तृत माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर मग व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग बघा, याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं रे, तर जो काही आपण विषय निवडतो तो विषय आपल्याला खरंच पुढे जाऊन फायदेशीर आहे का, जो काही आपण विषय निवडलेला आहे तो माझ्या पुढे जाऊन खरंच फील्डशी रिलेटेड आहे का, ज्या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे त्या फील्डशी रिलेटेड जो आहे तो विषय तुमचा खरंच आहे का, हे जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आता पुढच्या स्लाइडवरती बघूया। तर मग बघा, बेसिकली तुम्हाला तुमच्या सायन्समध्ये जे काही मेन सब्जेक्ट्स असतात ते तुमचे असतात इंग्लिश असेल, देन असेल तुमचा फिजिक्स असेल आणि लास्ट वन तुमचा केमिस्ट्री। हे तर तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट्स तर असतातच, याच्यामध्ये तुम्हाला चूज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ऑप्शन नसतो, ठीक आहे। तर मग हे जे काही सब्जेक्ट्स असतात या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी असतात, म्हणजे हे तुम्हाला कंपल्सरी असतात। अहो मॅम, आम्हाला तर फिजिक्सच जमत नाहीये, मॅम आम्हाला तर केमिस्ट्रीच अवघड जातो। मग ह्याच्यामध्ये तसं चालणार नाही, कारण तुम्हाला हे जे काही सब्जेक्ट्स असतात हे कंपल्सरी असतात, म्हणजे हे तुम्हाला द्यावेच लागत असतात, ठीक आहे। मग तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो, कुठे चूज करण्यासाठी प्रॉब्लेम येतो, तर बघा तुम्हाला जो काही ऑप्शन असतात ते तुमचे मॅथमॅटिक्स असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा हिंदी घेऊ की मराठी घेऊ मग किंवा IT घेऊ, अशा प्रकारचे जे काही ऑप्शन असतात त्या ठिकाणी तुम्हाला असतात। तर बघा, ऑप्शन जो फर्स्ट जो काही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुमचा आहे मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये पहिला आहे तुमचं मॅथमॅटिक्स, सेकंड वन आहे तुमचं बायोलॉजी आणि लास्ट वन तुमचं हिंदी और मराठी, हिंदीला और मराठी असतं लँग्वेजला, ठीक आहे। तर बघा, याच्यामध्ये मी असं सांगेल की हा जो काही ऑप्शन आहे हा कोणीच घेऊ नका, कारण हा ऑप्शन जो आहे याच्यामध्ये तुमचं काय आहे, एकतर मॅथमॅटिक्स आहे, एकतर पूर्ण मॅथमॅटिक्स आहे आणि एकतर बायोलॉजी आहे, कारण याच्यामध्ये डबल ग्रुप म्हणतो आपण त्याला। दोन्ही पण काय आहे, त्याच्यामध्ये दोन सब्जेक्ट्स आहेत ते कंबाईन आहेत, कारण तुम्हाला त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा पण अभ्यास करावा लागेल आणि बायोलॉजीचा पण अभ्यास करावा लागेल। आणि लँग्वेज आहे, त्या लँग्वेजमध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्सच मिळू शकत नाही। अहो मॅम, आम्हाला तर 10th मध्ये 90+ होते, बट तुम्हाला जे काही विद्यार्थी असतात 12वीचे 12पैकी विद्यार्थी असतात त्यांना अबाउट 90 खूप कमी लोक असतात, म्हणजे लँग्वेजमध्ये जे आहे ते तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत जास्त, ठीक आहे। तर मग मी म्हणेल की हा जो काही ऑप्शन आहे हा ऑप्शन प्रेफर करू नका, ठीक आहे। हा जो काही ऑप्शन आहे हा अजिबात प्रेफर करू नका, कारण याच्यामध्ये तुमचा वेळ पण जास्त जाईल, त्यासोबत तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स देखील मिळणार नाहीत, कारण तुम्हाला त्या ठिकाणी मॅथ्सचा पण अभ्यास करावा लागेल आणि बायोलॉजीचा पण अभ्यास करावा लागेल। मग मी काय सांगते की ज्या ठिकाणी तुला पुढे जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे, तुला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तू फक्त मॅथ्सच चूज कर ना। जर का तुला पुढे जाऊन मेडिकललाच ऍडमिशन घ्यायचंय, फार्मसीलाच ऍडमिशन घ्यायचंय, तुला ऍग्रिकल्चरलाच ऍडमिशन घ्यायचंय, तर तू बायोलॉजी चूज कर ना, ठीक आहे। आणि लँग्वेज जो आहे तो तर मी म्हणेल की तो पण स्किप करा, कारण त्याच्यामध्ये पण जे काही मार्क्स आहेत ते जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस नसतात। मग ऑप्शन 2 जो आहे तो पण तसंच आहे, मॅथ्स आहे, नंतर बायोलॉजी आहे आणि तुमचा IT आहे, ठीक आहे। मग बघा, इथे हा जो काही आहे मॅथ्स आहे आणि बायोलॉजी आहे हा पण काय करा, ऑप्शन स्किप करा, हा पण ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही प्रेफर करू नका, कारण याच्यामध्ये मॅथ्स आणि बायोलॉजी जिथे असेल ते ऑप्शन तुम्ही प्रेफर करू नका। कारण तुम्हाला काय होईल, तर जास्त जो वेळ आहे तुम्हाला जर का फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवरच फोकस करायचा असेल किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सवरच फोकस करायचा असेल तर तुम्ही अधिकचा सब्जेक्ट घेताच कशाला ना, अधिकचा सब्जेक्ट घेऊ नका, जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो वेळ वाया जाईल, बरोबर की नाही। मग आता इथे बघा, हा जो काही मॅथ्सचा पेपर असतो किंवा बायोलॉजीचे पेपर असतात त्या ठिकाणी काय होतं रे, तर तुमचा जो काही पेपर असतो तो असतो तुमचा लँग्वेजचे पेपर झाल्यानंतर लगेचच तुमचा मराठीचा पेपर असतो। जर का तुम्ही लँग्वेज चूज केली तर मराठीचा पेपर राहतो, तुमचे लँग्वेजचा पेपर झाल्यानंतर मराठीच्या पेपर आणि फिजिक्सचा पेपरमध्ये फक्त 1 दिवसाचा टाइम असतो, त्यामध्ये तुम्हाला मराठीचा पण अभ्यास करायला टाइम भेटणार जास्त आणि त्याचबरोबर तुम्हाला फिजिक्सचा जो काही अभ्यास आहे त्याच्यावरती पण पाणी फिरेल।
मग मी म्हणेल की त्या ठिकाणी तुम्ही काय करा, लँग्वेजच्या जागी तुम्ही IT सब्जेक्ट्स घ्या. IT जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचा जो काही सब्जेक्ट आहे हा प्रेफर करा, कारण याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतात. अबाउट तुम्हाला इथे 90 to 95 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला इझिली मिळतात आणि जेणेकरून तुमचा 12चा स्कोअर पण जो आहे तो जास्त होतोच. आणि हा जो काही पेपर असतो हा तुमचा पेपर सगळ्यात शेवटी असतो. 12वीच्या जो काही पेपर असतात त्याच्या पेपरच्या सगळ्यात शेवटी जो आहे तो तुमचा ITचा पेपर असतो. मग तुम्हाला बऱ्याच जो आहे ते टाइम पण भेटतो, तुम्हाला बऱ्यापैकी आठवडाभर जो काही टाइम आहे तो अभ्यासासाठी भेटतो. ठीक आहे, मग मी सांगेल की तुम्ही IT चूज करा. मग पण हा जो काही ऑप्शन आहे, पण हा ऑप्शन चूज करू नका. IT चूज करा म्हणेल, बट हा ऑप्शन चूज करू नका विथ बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स. मग मॅम आम्ही कोणता ऑप्शन चूज करावा? मग आता तुमचा प्रश्न असेल की मॅम आम्ही कोणता जो काही ऑप्शन आहे तो चूज करावा. तर बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा किंवा हा ऑप्शन जो आहे तो चूज करा, कारण याच्यामध्ये तुमचं बायोलॉजी असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल. या दोन्हीपैकी कोणता तरी एक जो काही सब्जेक्ट आहे तो तुम्ही त्या ठिकाणी चूज करा. मग त्या ठिकाणी तुम्ही लँग्वेजच्या ऐवजी तुम्ही कोणता सब्जेक्ट घ्या, तर तुम्ही IT सब्जेक्ट घ्या. ठीक आहे, IT सब्जेक्ट घ्या, जेणेकरून तुमचे जे काही मार्क्स आहेत ते अबाउट 80 to 90 मार्क्स जे आहेत ते तुम्ही इझिली त्या ठिकाणी मिळवाल. ठीक आहे, आणि त्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी जिओग्राफी निवडा. मग तुम्ही जिओग्राफी जो आहे तो इंग्लिशमध्ये देखील देऊ शकता आणि मराठीमध्ये देखील देऊ शकता. मराठीमध्ये देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. मग बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, तर यामध्ये तुम्हाला स्कोरिंगसाठी काय होईल रे, जास्त फायदा होईल. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी ज्याचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्या गोष्टीकडे तुम्हाला जायचं आहे, ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्याच फील्डमध्ये तुम्हाला योग्य त्या प्रकारे जाता येईल. ठीक आहे, मग बघा, तुम्हाला आतापासून समजत नाही की मला पुढे काय करायचं आहे. असे पण विद्यार्थी असतील की मला पुढे काय करायचं आहे हे पण मला समजत नाही मॅडम. तर मग तुम्ही काय करा, दोन्ही पण सब्जेक्ट जे आहेत ते आता ठेवा. मग 2-3 महिन्यांनी वाटलं की बाबा मला हा सब्जेक्ट आवडतोय, मला तो सब्जेक्ट आवडते, मला बायोलॉजी आवडते किंवा मॅथ्स आवडते, मग तुम्ही तो स्किप देखील करू शकता. बरेच कॉलेजवाले काय करतात रे, 3 महिने तुम्हाला त्या ठिकाणी वेळ देखील देतात की 3 महिन्यांपर्यंत तुम्ही तो सब्जेक्ट जो आहे तो दोन्ही सब्जेक्ट जे आहेत ते घेऊन चालू शकता. मग 3 महिन्यांपर्यंत तुम्हाला तो अभ्यास जो आहे तो एक्स्ट्रा करावा लागेल. बट दोन्ही सब्जेक्ट जे आहे जर का समजत नसेल की काय कोणता सब्जेक्ट घेऊ, तर तुम्ही दोन्ही सब्जेक्ट घेऊन चाला. 3 महिन्यांनी तुम्ही परत तुम्हाला जो सब्जेक्ट आवडेल तो सब्जेक्ट त्या ठिकाणी तुम्ही प्रेफर करा. ठीक आहे, मग अशा प्रकारचा हा जो काही ऑप्शन आहे हा तुम्ही प्रेफर करा, जेणेकरून तुमचा जो काही स्कोर आहे तो बूस्ट होण्यासाठी मदत होईल. त्यासोबत जो काही IT आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जास्त मार्क्स भेटतील. आणि जिओग्राफी तर काय, तुम्हाला 10th मध्ये तुम्ही तर त्याच्यामध्ये स्कोर केलेलाच आहे, तुम्हाला जिओग्राफी तर एकदम सोपं जातच, बरोबर की नाही. आणि जो काही ऑप्शन 4th आहे, ऑप्शन 4th मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स साईडने जायचं आहे, मग तुम्ही त्या ठिकाणी मॅथ्स चूज करा किंवा तुम्ही त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स जे आहे त्या ठिकाणी चूज करा. मग हा जो काही सब्जेक्ट असतो हा थोडासा डिफिकल्ट असतो. या सब्जेक्टमध्ये तुम्हाला अभ्यासच करावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी स्कोअर जो आहे तो स्कोअर होणार नाही. म्हणून मी म्हणेल की हा जो काही सब्जेक्ट आहे हा स्किप करा, हा सब्जेक्ट स्किप करा. जर का तुम्हाला आवडत असेल, हा सब्जेक्ट आवडत असेल, जर का फिजिक्स आवडत असेल, जर तुम्हाला फिजिक्स आवडत असेल तर तुम्ही हा सब्जेक्ट बिनधास्त चूज करा. बट कोणाला फिजिक्स आवडतच नाही, अजिबात आवडत नाही, तर मग मी म्हणेल की हा सब्जेक्ट अजिबात घेऊ नका, कारण तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल आणि तुमचा वेळ जो आहे तो पण वाया जाईल. तुमचे मेन सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी असेल किंवा ह्याच मेन सब्जेक्टला तुम्ही टार्गेट करा. अशा विषयांमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका, कारण तुमच्या जे एक्झाम्स आहेत किंवा एंट्रन्स एक्झाम आहेत ज्याची तयारी तुम्हाला करायची आहे ती व्यवस्थितरित्या करा. मग अशा प्रकारचे जे काही सिंपल जे सब्जेक्ट आहेत त्या ठिकाणी चूज करा, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ पण तुमचा त्याच्यामध्ये खर्च होणार नाही आणि जेणेकरून तुम्हाला जो काही मार्क्स आहेत तो स्कोअर पण होण्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल. आणि किंवा एनी अदर जे काही टेक्निकल सब्जेक्ट्स असतात, जे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतात, असे देखील सब्जेक्ट्स तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता. मग वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळे जे काही सब्जेक्ट्स असतात त्या ठिकाणी तुम्ही प्रेफर करू शकता. ठीक आहे, मग आता बघा, ह्याच्यामध्ये ऑप्शन 5वा आहे जो की बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, बायोलॉजीमध्ये 11th-12th करायचं आहे. तर मग बघा, अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी बी ग्रुप ठेवलेला आहे, म्हणजे बायोलॉजीला आपण बी ग्रुप म्हणतो आणि मॅथ्सला आपण ए ग्रुप म्हणतो, ए ग्रुप आणि बी ग्रुप अशा. मग ज्यांनी बी ग्रुप ठेवलेला आहे त्यांनी ऑप्शनमध्ये तुम्ही काय करणार, क्रॉप सायन्स विषय ठेवा.
हा एकदम एकदम असा पानसट विषय असतो, हा एक सोपा विषय असतो. क्रॉप सायन्स असेल, नंतर तुमचा जिओग्राफी असेल किंवा अदर सब्जेक्ट्स लाईक तुमचा ॲनिमल हजबंड्री असेल, डेअरी टेक्नॉलॉजी असेल, मग वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स देखील त्या ठिकाणी तुमच्या असू शकतात. मग तुम्ही त्या ठिकाणी जो तुम्हाला विषय आवडेल तो त्या ठिकाणी घ्या. तुमचा स्कोअर जो आहे तो कशा प्रकारे वाढेल असे सब्जेक्ट घ्या. तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो त्या सब्जेक्टला जास्त प्रेफर करा, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला पश्चाताप जो आहे तो करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, मला वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असेलच. तर मग हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत शेअर करा ज्यांनी आताच 10वी दिलेली आहे किंवा ज्यांना समजतच नाही. हुशार तर खूप सारे विद्यार्थी असतात, पण त्यांना समजतच नाही की कोणता विषय घेऊ किंवा कोणता विषय घ्यायचा नाही. तर चला तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्याकरिता किंवा 11वी प्रवेश जे आहेत त्या 11वी प्रवेश संदर्भातल्या सगळ्या संपूर्ण जे काही डिटेल्स आहेत त्यांच्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि मी आता इथेच थांबते. धन्यवाद.